म्हणून आपण ज्या ज्या वेळेला कोकणामध्ये जाल, मी आता जी मंडळी देशावरती राहिली आहेत शिर्के मंडळी, त्यांच्याकरता मी मुद्दाम सांगतो की ज्यावेळा आपण कोकणामध्ये आता जाल, कुठं रेलवणला तर शिर्के आजही आहेतच, पण आपण मंडळी ग्वाल्हेर, बडोदा आणि देशावरती असलेले जेव्हा जाल तेव्हा हे लक्षात घ्या की तो शिरकाण भाग आहे. शिरकाण म्हणजे शिरक्यांचा प्रदेश, हापसाण म्हणजे हापशांचा प्रदेश, फिरंगाण म्हणजे फिरंग्यांचा प्रदेश, शिरकाण म्हणजे शिरक्यांचा प्रदेश, असा त्याचा शब्द. ते शिरकाण कोणाच्या डोक्यात निघालं काही कळत नाही, पण अगदी चुकीची कल्पना आहे. इतिहासात न बसणारी अशी कोणीतरी काढलं डोक्यातनं. हे इतिहासात कोणीतरी असं काहीतरी चिकटवून देतं आणि ते रोडून बसतं, मग ते पुसलं जात नाही. ते रोडून इतकं बसतं की हे शिर्केनं यांचं शिरकाण केलं. कोणी सांगितलं तुम्हाला? खोटं आहे ते, 100% खोटं. तो शिर्क्यांचा प्रदेश आहे, म्हणून शिरकाण शिर्क्यांचा प्रदेश असा त्याचा ऐतिहासिक आणि सत्य अर्थ आहे. हे शिर्के राजे तिथं राज्य करते. पुढे गेला म्हणजे इसवी सन साधारणतः मी आपल्याला सांगतो की 1485च्या सुमाराला कोकणपट्टा बहुतांशी सुलतानांच्या ताब्यात गेला. बहमनी सुलतान त्यावेळेला होते, त्यांच्या ताब्यामध्ये हा गेला. तोपर्यंत कोकणपट्टा स्वतंत्र आहे. लढतायत सारखे लढतायत. मलिकुत्तुजारचं सैन्य ज्यावेळेला कोकणमध्ये उतरायला लागलं त्यावेळेला तो मोऱ्यालाही जिंकणार होता आणि शिर्क्यांनाही जिंकणार होता, ही त्यांची महत्वाकांक्षा होती. हे दोन्ही राजे आम्ही बोलवून टाकतो. मोऱ्यालाही बोलवतो, दादा राव मोरे असं म्हणत असत. राव मोरे, मोऱ्यांच्यात 2 मोरे आहेत, एक साधे मोरे आहेत आणि एक राव मोरे आहेत. तसं शिर्के राजे हे राजेच आहेत, त्यांच्यामध्ये मात्र काही असा वेगळा प्रकार नाही, काही वेगळं नाव वेगळं विशेषण असं त्यांना नाही. ते राजे शिर्के आहेत. त्या राजे शिर्क्यांचा प्रदेश हे राज्य सगळं जिंकायचं या हेतून तो मलिकुत्तुजार हा कोकणात उतरला. त्याला धक्काच बसला, आश्चर्याचा धक्काच बसला या मलिकुत्तुजारला. मलिकुत्तुजार हे त्या सरदाराचं नाव आहे. शूर होता, अतिशय तो गाजलेला असा बहमनी सुलतानाचा तो सरदार आहे. तो कोल्हापूरच्या बाजूने म्हणजे वरचा जो भाग येतो पहा, राधानगरी हा जो सध्या भाग येतो गगनबावडा, या प्रदेशात तर तिथून तो कोकणमध्ये उतरणार होता. त्या शिर्के राजांनी गंमतच केली. नेमकं त्या शिर्के राजांचं नाव सापडत नाही. इतके काळ मी पाहिले कुठे त्याचं नेमकं काय नाव होतं त्यांचं.